नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप पाहून अर्जुनाची स्थिती. ओवी आहे 246 ते 254 आणि गीतेचा श्लोक आहे 14वा. संजय यांनी विश्वरूप कसं होतं त्याचं वर्णन धृतराष्ट्राजवळ केलं. आता तो विश्वरूप पाहून पार्थ श्रीकृष्णांना काय म्हणाला ते सांगणार आहे. त्याची प्रस्तावना या श्लोकात आहे. श्लोक 14वा. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला, आतू आनंदा चेईरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले, आपादपा गुंतले पुलकांचले. अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला. त्यामुळे बाहेर इंद्रिये ढिली पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. वर्षीये प्रथम दशे वोहळल या शैलांचे सर्वांग जैसे, विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले. पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर रोमांच आले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावो धरी, तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पाझरतो म्हणजे त्यावर पाण्याचे बिंदू येतात, त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे अर्जुनाच्या सर्व अंगावर घामाचे बिंदू दाट आले. माझी सापडलेनी अलीकुळे, जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळी, तेवी आतुलिया सुखोर्मीचे बळे बाहेरी कापे. कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणे अंतःकरणातील सुखांच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्याचे सर्व अंग कापत होते. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे, उकलता कापुराचे कोंदाटे, पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. कापुराच्या विपुलतेने कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून जसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यामधून आनंदाश्रू गळत होते. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. त्याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकात चढाओढ लागली होती. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. उदयलेनी सुधा करे, जैसा भरलाची समुद्र भरे, तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. भरलेल्या समुद्राचा चंद्रोदयाने जशा भरत्यांवर भरत्या येतात, त्याप्रमाणे आनंदाच्या लहरींच्या वेगाने त्याचे अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होते. तैसाची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उसासवनी किरीटी वास पाहिली. तसेच त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला, म्हणजे देव व भक्त असे वेगळे पण ठेवले. म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वासोच्छ्वास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले. तेथ बैसला होता जिया सवा, तियाकडे मस्तक खालविला देवा, मग जोडूनी कर संपुट बरवा बोलतू असे. आपण म्हणजे अर्जुन ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लववून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलायला लागला. अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा करताच प्रथम भगवंत विश्वरूप झाले. आपली असंख्य रूपे त्यांनी अर्जुनास पाहण्यास सांगितलं, पण अर्जुन पूर्वीसारखाच आरतीचे लेणे लेऊन उत्कंठेत बसलेला श्रीकृष्णांना दिसला. त्यांनी अर्जुनाने केलेली विनंती ऐकलीच नव्हती. मग अर्जुनाचे हताशपणाचे उद्गार ऐकून त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली व आपले विश्वरूप पाहण्यास सांगितलं. ते विश्वरूप कसे होते, अर्जुनाला कसे दिसले, त्याचे प्रथम वर्णन संजयाने धृतराष्ट्राजवळ केले. आता तो धृतराष्ट्राला अर्जुन ते विश्वरूप पाहून काय म्हणाला ते सांगणार आहे.
तत्पूर्वी ते विश्वरूप पाहून अर्जुनाची स्थिती कशी झाली त्याचे वर्णन त्याने वरील श्लोकात केलेले आहे. विस्मयाविष्ट, हृष्टरोमा, कृतांजली अशी 3 विशेषणं संजयाने या श्लोकात अर्जुनासाठी वापरलेली आहेत. तो विश्वरूप पाहून अत्यंत आश्चर्याने युक्त झाला. त्याच्या अंगावर रोमांच आले आणि मग तो हात जोडून भगवंतांना प्रणाम करून म्हणाला. या अर्जुनाच्या स्थितीचे ज्ञानदेवाने दृष्टांत देऊन वर्णन केलेले आहे. संजयाने हृष्टरोमा म्हणजे अंगावर रोमांच उभ्या राहिलेला असं म्हटलेलं आहे. एखादी आनंददायक किंवा आश्चर्यकारक घटना पाहिल्यावर मनुष्याच्या अंगावर रोमांच उठतात. अर्जुनाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी घडल्या होत्या. विश्वरूप पाहून त्याला आनंदही झाला होता, कारण कधीही कोणालाही न दाखवलेलं विश्वरूप भगवंतांनी त्याला दाखवलं होतं आणि ते रूप आश्चर्यकारक सुद्धा होतं. ते आनंददायक व आश्चर्यकारक कसं होतं ते संजयाने वर्णन केलेच होते. ज्ञानदेव सांगतात की ते विश्वरूप पाहून त्याच्या मनात ब्रह्मानंद जागृत झाला. त्यामुळे त्याला शिथिलता आली. मस्तकापासून पायापर्यंत त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यासाठी त्यांनी उपमा दिली आहे ती गवत उगवलेल्या पर्वताची. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणाने पर्वतावरील हिरवळ वाळून गेलेली असते, पण वर्षा ऋतू सुरू झाला की तिथे गवताचे कोवळे अंकुर उगवतात. तो पर्वत जसा त्या अंकुराने युक्त दिसावा त्याप्रमाणे अर्जुन रोमांचाने युक्त झाला होता. अर्जुनाच्या अंगावर घर्मबिंदू जमा झाले होते. त्यासाठी ज्ञानदेवाने चंद्रकांत मणी पाझरल्याची कल्पना केलेली आहे. चंद्रकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत मणी द्रवतो, पाझरू लागतो, पाण्याचे बिंदू तयार होतात. तसा अर्जुन घर्मबिंदूने डबरला. ते विश्वरूप पाहून त्याचे अंग आनंदाने व भीतीनेही थरथरू लागले. त्यासाठी त्यांनी कमळकळीत अडकलेल्या भुंग्यांचा समुदाय कल्पिलेला आहे. कमळातील मध पिण्यास भुंगा कमळात बसलेला असतो. रात्र होत आली तरी त्याचे मध पिणे चालूच असते. अखेर कमळाच्या पाकळ्या मिटून जातात आणि भुंगा आतच अडकतो. एरवी लाकूड पोखरणाराही भुंगा आता मात्र कमळावरील प्रेमामुळं कमळकळी पोखरून बाहेर येत नाही. दुसऱ्या दिवशी कमळ फुलेपर्यंत कमळाच्या कळीत आतच बसून राहतो. भुंगा आत अडकल्यामुळं कमळकळी डोलू लागते. पण अर्जुनाच्या देहाला कमालीचा कंप सुटलेला होता. त्यामुळे ज्ञानदेवाने कमळाच्या कळीत अनेक भुंगे अडकल्याची कल्पना केलेली आहे. कमळाच्या कळीत भुंग्यांचा समुदाय अडकल्यावर त्यांच्या वजनाच्या भारानं जशी ती कमळकळी वेगाने इकडून तिकडे आपटते, तसा अर्जुन सुखावेगाने, आश्चर्याने व भीतीने थरथरत होता. ज्ञानदेवाने अर्जुनाच्या डोळ्यातून गळणारे अश्रूंचे वर्णन करण्यासाठी कापराची प्रतिमा वापरलेली आहे. कापूर वेगवेगळ्या झाडांपासून निघतो. त्यातील एक केळीसारखे दिसणारे झाड असते, त्याला कापूर केळी असं म्हणतात. ज्ञानदेव सांगतात की कापूर केळीमध्ये विपुल कापूर असतो. त्या झाडाची सोपटे उकलली की त्यातून कापराचे कण गळू लागतात. तसे अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. रोमांच उभे राहणे, शरीरावर घाम येणे अथवा डोळ्यात अश्रू येणे हे अष्टसात्विक भावातील लक्षणं आहेत. विश्वरूप पाहून अर्जुनाच्या मनात अष्टसात्विक भाव दाटून आले होते. त्यामुळे ही लक्षणं त्याच्या अंगावर प्रकटली होती. जणू काही त्यांच्यात स्पर्धाच लागली होती. अर्जुनाला ब्रह्मानंदाचं साम्राज्य प्राप्त झालं होतं. समुद्र पाण्याने मुळात भरलेलाच असतो. त्यात चंद्रोदय झाला की त्याला आनंदाचं भरतं येतं आणि त्यात उंच लाटा उठू लागतात. तसेच अर्जुनाला ब्रह्मानंद झाल्यामुळं समुद्रासारख्या त्याच्याही मनात आनंदाच्या लाटा उसळत होत्या. गीतेत फक्त अष्टसात्विक भावांपैकी रोमांचांचाच उल्लेख आलेला आहे, पण ज्ञानदेवाने रोमांच, स्वेद, कंप व अश्रू अशा 4 भावांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. अर्जुनाचे देवाशी ऐक्य होणारच होते, परंतु श्रीकृष्णाने देव आणि भक्त असं वेगळे पण ठेवलं. म्हणून तर तो विश्वरूपाच्या आपल्या अनुभवाविषयी गीतेत बोलू शकलेला आहे. हेच बैत राहिलं नसतं तर त्या विश्वरूपाचे वर्णन आपल्याला कसं कळलं असतं. आत बाहेर, वर खाली, पुढे मागे असे दिशांचे ठावच त्या विश्वरूपात हरवलेले होते. त्यामुळे श्रीकृष्ण नेमके कोठे आहे ते त्याला कळत नव्हतं. मग अर्जुनाने एक निश्वास सोडला व ज्या बाजूकडे अर्जुनाचे तोंड होते त्याच बाजूला त्यानं मस्तक नमवून देवाला नमस्कार केला. आपणास विश्वरूपात काय दिसत आहे त्याचे वर्णन करू लागला. अशा प्रकारे ज्ञानदेवानी अर्जुनाच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. आता अर्जुन विश्वरूप पाहून काय म्हणाला तो भाग आपण उद्या पाहू.